Got my click. नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या, मराठी राजभाषा दिवसाच्या, बुद्ध पौर्णिमेच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाच्या आपल्या सगळ्यांना दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे हॅलो डॉक्टरच्या आमच्या संघातर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा. कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असा आहे, यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा, यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा, शास्त्रम तस्य करोति किम, शास्त्रम तस्य करोति किम, लोचनाभ्याम विहीनस्य, लोचनाभ्याम विहीनस्य दर्पणः किम करिष्यति, दर्पणः किम करिष्यति. म्हणजे मित्रांनो, एखाद्या व्यक्तीकडे स्वतःची बुद्धिमत्ता म्हणा किंवा विवेक बुद्धी नसेल तर त्याला शास्त्र किंवा पुस्तक काय करेल. ही अवस्था अशीच आहे की एखादा दृष्टिबाधित व्यक्ती आहे, त्याच्यासमोर आपण आरसा नेला तर जसा तो व्यर्थ ठरेल तशा प्रकारची अशी परिस्थिती असते. बरोबर मित्रांनो, या सुभाषिताचा अर्थ असा आहे की आपण आपली विवेक बुद्धीचा आपण वापर केला पाहिजे. चारही बाजूला माहिती असते, पण माहितीतून कसा फायदा करून घेता येईल, कशी आपली विवेक बुद्धी प्रगल्भ करता येईल, काय सत्य आहे काय असत्य आहे, या विषय देखील आपल्याला हळूहळू ती उमज आली पाहिजे. तर शास्त्राविषयीचं वर्णन आहे सुभाषितामध्ये. तर आपल्या जाणकार मित्रांनी ओळखलंच असेल की आजचा आपला विषय आयुर्वेद शास्त्राशी असा निगडीत आहे. पाहूया आजचा आपला विषय काय. आजचा आपला विषय आहे आयुर्वेदीय औषधांबद्दल तथ्य आणि गैरसमज. आयुर्वेदीय औषधांबद्दल तथ्य आणि गैरसमज. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला मुंबईतील सुप्रसिद्ध असं पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय येथून सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर गायत्री आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅडम, स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्ते मित्रांनो, डॉक्टर गायत्री संतोष गावकर यांचा तुमच्याशी परिचय करून देतो. आपण सहाय्यक प्राध्यापिका आहात रसशास्त्र या विभागात मुंबईतील सुप्रसिद्ध पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय येथे. मॅडमच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मॅडमने आधी BAMS केलं, त्यानंतर पुढे MD केलं आणि त्यापुढेही जाऊन मॅडमनी PhD केलेलं आहे आयुर्वेद शास्त्रामध्ये. आणि त्यांचा विषय आहे रसशास्त्र. या विषयात त्यांनी PhD केलेलं आहे. आणि वैद्यकीय अध्यापनाविषयी सांगायचं झालं तर मॅडमच्या गाठीशी जवळजवळ 15 वर्षाहून अधिकचा वैद्यकीय अध्यापनाचा असा प्रगाढ अनुभव आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मॅडम शिकवतात, मार्गदर्शन करतात, त्यांचे गाईड देखील आहेत. पुढे जाऊन सांगायचं झालं तर MUHS नाशिक म्हणजेच महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, ज्याला आपण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक इथे आहे, तेथे हेल्थ सायन्सेस एज्युकेशन टेक्नॉलॉजी आणि रिसर्च मेथोडॉलॉजी या विषयाच्या मॅडम कार्यशाळा देखील घेतात आणि व्याख्यानं देखील मॅडमनी दिलेली आहेत त्याविषयी. आणि अजून एक आकर्षक अशी किंवा मॅडमच्या व्यक्तिमत्वाचं कौशल्य असं आहे की मॅडम वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या महाविद्यालयात जाऊन त्यांना संवाद कौशल्य, कसं संवाद करायला पाहिजे रुग्णाशी म्हणा किंवा ज्याला आपण मृदू कौशल्य सॉफ्ट स्किल म्हणतो किंवा व्यक्तिमत्वाचा विकास कसा करावा याविषयी कार्यशाळा घेतात, त्यांना व्याख्यानं देतात. पुढे जाऊन सांगायचं झालं तर मॅडम लेखिका देखील आहे. नुकतंच मॅडमने लिहिलेलं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. पुस्तकाचं नाव असं आहे लाईफ अनफिल्टर्ड द सोलफुल जर्नी. असं हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. त्याविषयी मॅडम खूप खूप अभिनंदन तुम्हाला. आणि मॅडमने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक शोध निबंध देखील प्रकाशित केलेले आहेत आणि व्याख्यानं देखील दिलेले आहेत. तशा बहुगुणी डॉक्टर आज आपल्यासोबत आहेत. शुभस्य शीघ्रम. गायत्री मॅडम, पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आयुर्वेदिक औषधाविषयीचे तथ्य आणि गैरसमज हा विषय आहे. तर सुरुवात करूया की ही फक्त वनस्पतीपासूनच तयार होतात का आयुर्वेदिक औषधं? त्यापासून काय सांगणार? ही फार प्रचलित
धारणा आहे की आयुर्वेदिक औषधं म्हटलं तर हर्बल किंवा नॅचरल असंच म्हटलं जातं, पण तसं नाही आहे. आयुर्वेदामध्ये आपण वनस्पतीचे द्रव्य म्हणजे जसं आवळा आहे, गुडची आहे, तुळशी आहे, ही द्रव्य आहेत, किंवा प्राणीज द्रव्य वापरतो आपण, तूप वापरतो, मध वापरतो, प्राण्यांच्या अस्थी वापरतो, आणि खनिज द्रव्य म्हणजे खनिजमध्ये धातू आलेत, मिनरल्स आलेत, आपण मर्क्युरी वापरतो, तांबा वापरतो, लोह वापरतो, आज अनेक धातूंसारखे द्रव्यसुद्धा आपण वापरत असतो. आणि जे आयुर्वेदिक औषध आहेत हे यांच्या परम्युटेशन कॉम्बिनेशन्सपासून बनतात. म्हणजे केवळ वनस्पतीची पण कल्प असतात आणि वनस्पती आणि खनिज यांच्या कॉम्बिनेशनशी सुद्धा कल्प तयार होतात. म्हणजे माझाच विषय सरांनी इंट्रोड्यूस करताना सांगितलं की रसशास्त्र शिकवतात, तर माझे 2 विषय आहेत, रसशास्त्र आणि वैशिष्ट्य कल्पना. तर वैशिष्ट्य कल्पना हा जो विषय आहे त्याच्यामध्ये खास करून आपण वनस्पतीपासून जी काही कल्प बनवतो, जसं स्वरस आहे, तुळशीचा स्वरस आहे, किंवा काढा आहे, दशमूळ काढा बोलतो आपण, किंवा हिमकल्पना आहे, फांट आहे, कल्क आहे, तर हे आणि याच्यापासून बनवणारे बरेच कल्प याच्यामध्ये येतात. ते वैशिष्ट्य कल्पनामध्ये आपण शिकतो. दुसरा महत्त्वाचा विषय जो माझा रसशास्त्र सांगितलेला आहे, त्यातला रस म्हणजे मर्क्युरी. तो मर्क्युरी आणि त्याच्या रिलेटेड बाकी खनिज द्रव्यांपासून प्लस वनस्पती ॲड करून प्लस प्राणीज द्रव्य वापरून जे तयार केले जातात त्याला आपण रसकल्प किंवा त्याला आपण हर्बो मिनरल कल्प असं म्हणतो. तर सांगण्याचा मुद्दा हेच आहे की आयुर्वेदामध्ये सर्व प्रकारच्या द्रव्यांपासून आपण औषधी बनवतो, केवळ वनस्पतीपासून बनवतो ही धारणा चुकीची आहे. पण त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला असं सांगायचं आहे की आपल्या भारतातून इतर देशांमध्ये आपले मेडिसिन्स जातात, एक्सपोर्ट होतात, किंवा जे देश त्यांना इम्पोर्ट करतात ती फक्त हर्बल जातात. म्हणजे बाहेर देशांमध्ये जे रेकग्निशन आयुर्वेदिक औषधांबद्दल आहे किंवा जी सेफ्टी त्यांना वाटते ती फक्त हर्बल इन्ग्रेडियंट्सच्या बाबतीत वाटते. तो न्यूट्रास्युटिकल्स किंवा हर्बल इन्ग्रेडियंट्स म्हणूनच आयुर्वेदाची औषधं UK, US, जर्मनीमध्ये पोचते असतात. पण वास्तव हेच आहे की आमच्याकडे सगळ्या द्रव्यांची औषधं आपण बनवतो. फारच छान मॅडम, सहज सोप्या भाषेत तुम्ही सांगत आहात आम्हाला आयुर्वेदिक औषधीविषयी. आणि मॅडम एक्सपायरी डेट विषयी काय सांगणार, की कधी कालबाह्य होतात की नाही? कारण बरेच जणांना असं वाटतं की आयुर्वेदिक औषधे तर चालून जाते, काय म्हणा? मला सुरुवात एका स्टोरीपासून करायची. मी जेव्हा BMS करत होती आणि तेव्हा मी जेव्हा एका फार्मसीमध्ये आयुर्वेदिक औषधं आणायला गेली होती, तेव्हा त्या माणसाने एक डब्बा काढला. मला आय थिंक आवळ्याचं चूर्ण काहीतरी हवं होतं. त्या डब्यामधून त्यांनी चूर्ण काढलं. तो चूर्णाचा अगदी गट्टा झाला होता आणि तो फोडत होता माझ्यासमोर आणि त्याचं वजन करून तो मला देत होता. मी म्हटलं अरे ते चूर्णाचा गट्टा झालेला आहे, ते एक्सपायर झालेलं आहे, ते वापरात नाही यायला पाहिजे. तर तो मला सांगतोय की मॅडम वनस्पती द्रव्य आहेत, आयुर्वेदिक औषध आहेत, त्याला एक्सपायरी डेट नसते, ते तुम्ही खाऊ शकता, ते सेफ आहेत, काहीच होणार नाही आहेत. सो तेव्हा मला लक्षात आलं की जो औषध विकणारा जो व्यक्ती आहे त्याचं हे ज्ञान आहे आणि तो त्याच प्रकारचं ज्ञान पसरवतोय. सो हे खूप चुकीची धारणा आहे. बिकॉज एखादं द्रव्य, कुठलंही द्रव्य आपण जेव्हा उत्पत्ती करतो तर त्याचं कधीतरी कालबाह्यता येतेच. म्हणजे प्रत्येक द्रव्याची एक्सपायरी डेट ही असतेच. सो आयुर्वेदिक औषधं ही वेगळी कशाला असायला पाहिजे. आयुर्वेद ग्रंथांमध्ये सुद्धा म्हणजे शारंगधर संहिता आहे त्याच्या पूर्वखंडांमध्ये आयुर्वेदिक औषधांचं कालबाह्यतेबद्दल स्पष्ट एक मोठा सूत्र आलेलं आहे. त्याच्यात चूर्ण 2च महिने वापरायचे आहेत. स्नेहकल्प, सिद्धकल्प जी आहेत, सिद्ध स्नेह आहे ती 16 महिने, किंवा गोळ्या बनवल्या तर ते 1 वर्ष अशी एक्सपायरी डेट दिलेली आहे. आणि आता नुकतंच मिनिस्ट्री ऑफ आयुषने आपलं आयुर्वेदिक औषधाच्या बाबतीत एक ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940चा आला होता आणि ड्रग अँड कॉस्मेटिक रूल 1945ला आला. त्याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधांचे डेफिनेशन काय, त्याच्यासाठी कुठले कुठले तरतुदी आहेत, काय नियमावली आहे याच्यात दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी शेल्फ लाईफ ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन्स म्हणजे आयुर्वेदिक मेडिसिन्सची कालमर्यादा किती असायला पाहिजे त्याचं त्यांनी 2016च्या अमेंडमेंटमध्ये आता लेटेस्ट त्यांनी रिलीज केलेलं आहे. आणि त्यात सर्व शेल्फ लाईफ हे आता वाढवलेले आहेत. म्हणजे चूर्ण जे पूर्वी 2 महिने होते ते आता 2 वर्षापर्यंत त्यांनी सांगितलेले आहे. सिद्ध तेल जे पहिले 16 महिने ग्रंथात सांगितलेली होती ती आता 3 वर्षापर्यंत वाढवलेली आहे. आणि भस्म असं वरिष्ठ ज्यांना एक्सपायरी डेट ग्रंथांमध्ये सांगितली नव्हती त्याला पण त्यांनी 10 वर्ष एक्सपायरी डेट ही मर्यादा दिलेली आहे. सो आत्ताचं बॉटम लाईन जर तुम्ही बघितलं तर शेल्फ लाईफ हे आयुर्वेदिक औषधाचा कमाल हे 10 वर्षात मर्यादित केलेलं आहे. आता ही कालबाह्यता का वाढली हा प्रश्न पडू शकतो की पूर्वी 2 महिने होते, आता 2 वर्ष कसं होऊ शकतं चूर्णाची शेल्फ लाईफ. तर आत्ता आपण जी औषधं बनवतो ती मोठ्या प्रमाणामध्ये फार्मास्युटिकल कंपनीजमध्ये बनवली जातात. त्याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोल मेजर्स वापरले जातात. आधुनिक पद्धतीने औषधी निर्माण आणि औषधाचे पॅकेजिंग होत असते. त्याच्यामुळे ती कालबाह्यता वाढलेली आहे आणि अनेक स्टडीज करून ते या निर्णयाला पोचलेले आहेत. सो आमच्या प्रत्येक औषधाला कालबाह्यता आहे. सो माझं तुम्हाला सगळ्यांना हेच म्हणणं असेल की तुम्ही औषधं घेताना नक्कीच त्याची एक्सपायरी डेट बघूनच घ्यायला पाहिजे. फारच छान. मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक गोष्ट जुनं ते सोनं असं नसतं. औषधाच्या बाबतीत तर तसं नसतं. तर जरूर आपण एक्सपायरी डेटविषयी चौकशी करायची आहे. मॅडम, पुढे जाऊन अजून एक जनमानसात एक धारणा असते की आयुर्वेदिक औषध हे नैसर्गिक आहे,
म्हणजे सुरक्षित आहे. तर काय म्हणता याविषयी, म्हणजे खरंच असं आहे का? माझा प्रश्न तुम्हाला असू शकेल किंवा ऑडियन्सला पण मला विचारायचं आहे की आयुर्वेदिक औषधं काय म्हणाला दुष्परिणाम होत नाहीत. हां, म्हणजे कितीतरी सुरक्षित आहे जणांना किंवा मला वाटतं जेवण खाताना सुद्धा कितीतरी खाद्यपदार्थांची काही लोकांना एलर्जी असते. म्हणजे काय काना वांगा खाल्लं की अंगाला खाज येते, काय काना एखादी पर्टिक्युलर मच्छी खाल्ली की त्रास होतो. जर असं आहार द्रव्यांबाबतीत आहे तर आपण आयुर्वेदिक औषधं जी आपण हर्बल इन्ग्रेडियंट्स प्राणिज खनिज सगळ्या पद्धतीने बनवतोय असं म्हणतोय, तरी सुद्धा त्यांना एक्सपायरी डेट किंवा त्याच्यापैकी त्यांचा दुष्परिणाम का होणार नाहीत, तर ते होऊ शकतात. आता आपण जेव्हा पेशंटला औषधं देतो तेव्हा आपण बरेच अंगांचा विचार करत असतो. आयुर्वेदामध्ये स्पेशली वयाचा विचार करतो, त्याच्या बलाचा विचार करतो, रोग डिसीज म्हणजे रोगाच्या बलाचा विचार करतो, अग्नी कुठल्या कालावधीमध्ये आपण देतोय, किती ड्युरेशनमध्ये देतोय, त्या सगळ्यांचा विचार करून आपण औषधं रुग्णांना देत असतो. आणि असं केल्यानंतर सुद्धा दुष्परिणाम कुठल्या द्रव्याचा कुठल्या रुग्णाला होणार नाही याची आपण शाश्वती देऊ शकत नाही की होणारच नाही, होऊ शकते. म्हणजे ह्या सगळ्या पॅरामीटरचा विचार करून औषध दिल्यानंतर सुद्धा ही घटना होऊ शकते. आता दुसरी गोष्ट काय होते की ओव्हर द काउंटर मेडिसिन्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे सगळेच औषधं आपली आयुर्वेदिकची औषधं ओव्हर द काउंटर अवेलेबल आहेत. बरेच वेळा रुग्ण असे करतात की सरळ औषधाच्या दुकानात जातात आणि म्हणतात की मला असं होतंय, तुम्ही औषधं लिहून द्या, आणि तो फार्मसिस्ट त्याच्या ज्ञानानुसार ती औषधं त्याला देतो. पण इथे वैद्याचा सल्ला कुठेच येत नाहीये आणि तो पेशंट परस्पर ती औषधं घेऊन जातो. त्याला ती औषधं किती काल खायला पाहिजे याची माहिती नाही, ते कशाबरोबर खायला पाहिजे त्याला माहिती नाही, त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात त्याला माहिती नाही. तर अशा वेळेस दुष्परिणाम होण्याची जास्त शक्यता आहे. अजून एक कन्सेप्ट मला जे क्लॅरिफाय करायचं आहे ते हे, एखादं द्रव्याचं जर क्रिया होत असेल तर त्या द्रव्याची प्रतिक्रिया होण्याची शक्यता तितकीच असते किंवा ती होतेच. फक्त ती अपेक्षित आहे की अनपेक्षित आहे हा वेगळा मुद्दा आहे. तर चिकित्साशास्त्रामध्ये आपल्याला फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स म्हटलं जातं. म्हणजे एखादं द्रव्य शरीरामध्ये जेव्हा जातो तेव्हा तो जे कार्य करतो त्याला आपण क्रिया म्हणणार, आणि ते द्रव्य शरीरात गेल्यानंतर शरीर त्याच्यावरती जे ॲक्शन घेते त्याला आपण प्रतिक्रिया म्हणणार. आता ही जी प्रतिक्रिया आहे ही दोन प्रकारची असू शकते. एकतर ती एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षित असू शकते किंवा ती अनपेक्षित असू शकते. जर ती अपेक्षित आहे तर कुठेतरी बरेच ग्रंथांमध्ये पण दिलेलं आहे की हे औषधं तुम्ही खाल्ले की तुम्हाला हे होऊ शकतं. सो हे अपेक्षित आहे किंवा मॉडर्नमध्ये आपण त्याला साईड इफेक्ट्स म्हणतो. ती अपेक्षित आहे पण ती हानिकारक नाही आहे आणि ती ज्ञात आहे आपल्याला. आता जी ती अनपेक्षित जे आहे त्याच्यामध्ये एक साईड इफेक्ट आपल्याला माहितीच आहेत की बरेचसे आयुर्वेदिक मॉडर्न मेडिसिनच्या बाबतीत तर सगळ्या गोष्टींचे साईड इफेक्ट्स आपल्याला ज्ञात असतात. आयुर्वेदिक औषधांच्या बाबतीत सुद्धा आम्हाला जसं आयनच्या गोळ्या खाल्ल्या तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. आता कॉन्स्टिपेशन होणं हे त्याचं कार्य नाही आहे, तर रक्तवाढ करणं हे त्याचं कार्य आहे. पण हा जो दुष्परिणाम आहे तो साईड इफेक्ट आहे आणि तो नोन आहे, तो ज्ञात प्रतिक्रिया ती असते. आता जी अज्ञात प्रतिक्रिया असते म्हणजे ती अनपेक्षित आहे आणि ती अज्ञात आहे, तर ती ॲडव्हर्स रिॲक्शन होते किंवा त्याला आपण दुष्परिणाम म्हणू शकतो. आणि ती कोणालाच नको असते पण ती होऊ शकते. त्याच्यामुळे कुठल्याही औषधांनी आयुर्वेदिक औषधांनी ते सेफ आहेत, किती काळ घेऊ शकतो, त्याचा कुठला दुष्परिणाम होणार नाही, हे खूप मोठं मिथ आहे. आणि मला वाटतं ह्याला ओव्हरकम करण्याची फार आवश्यकता आहे. बिकॉज इफ वी आर आपण खूप आधीच एकदम असं झालो की वी आर सेफ, तर अचानक जर कुठली घटना घडली तर वी आर नॉट, आपण त्याच्यासाठी तयार नसतोय. सो आयुर्वेदिक औषधांची इतर कुठल्याही द्रव्यांप्रमाणे दुष्परिणाम होऊ शकतो. आपण सजग राहणं आवश्यक आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती म्हणजे मेन म्हणजे वैद्यांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही औषधं नाहीच घ्यायला पाहिजेत. आणि जरी वैद्यांच्या सल्ल्याने औषध घेत असाल आणि कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत असेल तर ते तुम्ही वैद्यांना लवकरात लवकर कळवणं फार महत्त्वाचं आहे. फारच छान मॅडमनी अधोरेखित केलं की आपण जागरूक राहायचं आहे आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ती विचारून आपण केली पाहिजे. खास करून औषधाच्या बाबतीत कालबाह्यताविषयी मॅडमनी सांगितलं आणि आत्ता नवीन एक मॅडमकडून शब्द ऐकला प्रतिक्रियाविषयी. मॅडमनी फार्मॅकोडायनॅमिक फार्मॅकोकायनेटिक्स म्हणजे औषध वैद्यक शास्त्राशी निगडीत असे काही संकल्पना आहेत त्याचा पण उल्लेख केला. तर त्यालाच अनुसरून मॅडम थोडं पुढे असं विचारायचं आहे की आहार आणि औषधाची पण प्रतिक्रिया असते किंवा औषध आणि औषधांमध्ये देखील प्रतिक्रिया असते, तर त्याविषयी देखील थोडंसं आम्हाला सखोल जाणून घ्यायचं आहे. आता तो आपला पहिला जो प्रश्न होता की आयुर्वेदिक औषधाने दुष्परिणाम होतो की नाही, त्याला लागूनच हा प्रश्न येतो की कुठल्या कुठल्या प्रकारे कशामुळे तुम्हाला दुष्परिणाम होऊ शकतो. तुम्ही पहिला सांगितलं एकतर तुम्ही अनियंत्रित किंवा वैद्यकीय सल्ल्याशिवाय अविरत म्हणजे जास्त कालमर्यादेसाठी तुम्ही औषध घेतलं आणि ते मॉनिटर्ड नाही आहे, कोणी तुम्हाला सांगितलेलं नाही आणि तुम्ही ते औषध घेता तर दुष्परिणाम होऊ शकतो. मग दुसरी गोष्ट असते इंटरॅक्शन. आता इंटरॅक्शन 3 प्रकारचे असतात. एक आहे आहार इंटरॅक्शन, म्हणजे आहार आणि आहार दोन विशिष्ट पदार्थाचे आहार आपण एकत्र केले तर त्याच्यामुळे काहीतरी वेगळ्या प्रकारची प्रतिक्रिया होते जी आपल्याला अपेक्षित नाही आहे किंवा ती चांगली नाही आहे. दुसरे आहे
आहार आणि औषधाची इंटरॅक्शन, आणि तिसरं आहे औषध आणि औषधाची इंटरॅक्शन. आता आहार आणि आहार इंटरॅक्शनबद्दल सुद्धा ग्रंथांमध्ये आपल्या दिलेलंच आहे. जसं आपण म्हणतो की मासे आणि दूध एकत्र खाऊ नये, तुम्हाला लगेच ते पित्त अंगावरती उठू शकतं किंवा उलट्या होऊ शकतात. दुसरं, मध आणि तूप तुम्ही सममात्रेमध्ये घेऊ नये किंवा फळं आणि दूध तुम्ही एकत्र करू नये. तर हे आहार इंटरॅक्शन आहे जे आमच्या ग्रंथांमध्ये सुद्धा दिलेलीच आहे. आता आपण पेशंटला जेव्हा औषध एखादं ॲडमिनिस्टर करतो तर त्यावेळेस आपण पथ्यापथ्य त्याला सांगतो की समजा गंधक म्हणजे सल्फरची औषधं आमच्याकडे हर्बो मिनरल प्रिपरेशन्समध्ये फार प्रामुख्याने असतात. तर ते जर मी औषध पेशंटला सेवन करायला देते तर मी त्याला सांगते की तू गरम पदार्थ किंवा तू जास्त तिखट तळलेले पदार्थ वगैरे खाऊ नकोस, कारण गंधक ऑलरेडी उष्णद्रव्य आहे, भलेही तो औषधी मात्रेमध्ये दिला जातोय. त्यासोबत जर अशा प्रकारचा आहार तुम्ही केलात तर त्याला दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. किंवा ग्रंथामध्ये पारदबद्दल पण दिले की मर्क्युरीचं जेव्हा तुम्ही औषधं पेशंटला देता तेव्हा त्याला ककराष्टक गण म्हणजे क पासून सुरू होणारे अनेक वनस्पती सांगितलेले आहे, जसं कुष्मांड आहे, करमर्द आहे, कारलं आहे. तर ही वनस्पती तुम्ही त्याच्यासोबत खायला नाही पाहिजे, कारण पारद त्या द्रव्यांशी इंटरॅक्ट करतो आणि तो दुष्परिणाम क्रिएट करू शकतो. सो या ग्रंथांमध्ये ऑलरेडी, म्हणून आपण पेशंटला कुठलंही औषध देताना कुठलं पथ्य करायला पाहिजे आणि कुठलं अपथ्य करायला पाहिजे ते सांगितलेलंच आहे. सो दिस इज ड्रग अँड फूड इंटरॅक्शन. म्हणजे त्या द्रव्याबरोबर जे आहारद्रव्य त्यांनी घ्यायला नाही पाहिजे ते घेतलं तर त्याला दुष्परिणाम दिसू शकतो. आणि हे ड्रग फूड इंटरॅक्शन्स बऱ्याच ठिकाणी पब्लिश झालेले आहेत. तर आपल्याला तो डेटाबेस, आपल्याला ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहे किंवा मिनिस्ट्री ऑफ आयुषच्या वेबसाईट्सवरती सुद्धा त्याचा आपल्याला पुरावे बघायला मिळतात. तिसरं आहे ड्रग इंटरॅक्शन. आता पेशंट जेव्हा कुठल्याही पॅथीकडे येतो तेव्हा तो अनेक पॅथीची औषधं घेत असतो. म्हणजे आमच्याकडे येणारा पेशंट जर डायबिटिक आणि हायपरटेन्शन मिनिमम असेल तर त्याला मिनिमम त्या 2 गोळ्या तरी चालू असतात. हार्टचा पेशंट असेल तर अजून काही रक्त पातळवणारी औषधंसुद्धा त्याला चालू असतात. हार्ट रेट नियमित करण्यासाठी काही औषधं चालू करतो. प्लस तो आमच्याकडे तो काही ट्रीटमेंटसाठी येत असेल तर असं होऊ शकतं की त्याच्या पॅथीच्या कुठल्या औषधाला आमच्या पॅथीच्या कुठल्या औषधाचं इंटरॅक्शन होऊ शकते. फॉर एक्झाम्पल, तो पेशंट ऑलरेडी रक्त पातळवण्याची औषधं अँटीकोॲग्युलंट्स घेऊन माझ्याकडे येत असेल आणि मी त्याला लसूणचं कुठलं तरी कल्प त्याच्या हृदयाला चांगलं आहे म्हणून मी त्याला दिलं आणि मला त्या औषधांची माहिती नाही की त्या पेशंट दुसरी कुठली औषधं घेत असेल तर ते लसूण जे परत रक्त पातळ करू शकतं आणि त्याच्याकडे ऑलरेडी जे रक्त पातळ करणारं औषध आहे याच्यामुळे क्युम्युलेटिव्ह जे क्रिया होणार आहे ना त्याच्यामुळे त्याला ब्लिडिंग टेंडन्सीज त्या पेशंटमध्ये होऊ शकतात. सो औषध प्रिस्क्राईब करताना तो ऑलरेडी कुठली औषधं घेतो हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तसं कंपिलकबद्दल पण सांगितलेलं आहे की कंपिलक आणि ताक तुम्ही एकत्र खायला नाही पाहिजे किंवा अश्वगंधा आणि निद्राकर औषधी पण तुम्ही एकत्र नाही खायला पाहिजे, कारण अश्वगंधाने सुद्धा निद्रा येऊ शकते आणि तो ऑलरेडी कुठले तरी निद्राकर औषधं सेवन करत असेल तर या दोघांचं मिळून त्याच्यावरती दुष्परिणाम होऊ शकतो. सेम डायबिटीसच्या बाबतीत सुद्धा आहे. कधी कधी पेशंट ॲलोपॅथीचे 2 ते 3 ड्रग्स डायबिटीसचे घेतो आणि तरीसुद्धा तो आमच्याकडे येतो की तुम्ही मला डायबिटीससाठी ट्रीटमेंट द्या, आणि त्यावेळेस जर वैद्यांनी ते व्यवस्थित बघितलं नाही किंवा पेशंटने स्वतःच्या मनाने जाऊन ओव्हर द काउंटर डायबिटीसची काय औषधं आयुर्वेदाची घेतली तर त्याला परत दुष्परिणाम होऊ शकतो की त्याची शुगर सडन ड्रॉप होऊ शकते. बिकॉज किती मर्यादित ते औषधं आपण द्यायला पाहिजे ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. सो हे याला म्हणतात आपण ड्रग इंटरॅक्शन. सो एखादं औषध देत असताना पेशंटने स्वतः का घेऊ नये हे पुन्हा मी तेच अधोरेखित करते की तुम्ही जेव्हा ओव्हर द काउंटर देता तुम्हाला त्याच्या दुष्परिणामाच्या बाबतीत माहिती नसतं किंवा ते कुठल्या औषधाबरोबर घ्यायचं नाही माहिती नसतं. हे फक्त वैद्याला माहिती असू शकतं, कारण तो पूर्ण तुमची हिस्ट्री घेतो, तुला कुठली औषधं चालू होतं आणि त्या अनुषंगाने तो तुमची ट्रीटमेंट किंवा लाईन ऑफ प्रोफाईल डिसाईड करत असतो. सो माझं तेच म्हणणं आहे की दिस इज फूड ड्रग इंटरॅक्शन आणि ड्रग इंटरॅक्शन, त्याची फारच काळजी घेणं आवश्यक आहे आपल्याला. मित्रांनो, महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला कळत आहेत. आज आपल्याला कळत आहे की आयुर्वेदिक वैद्य आपल्याला का भरपूर पथ्य देतात, तर त्याच्या मागे पण त्यांची योजना असते. आणि मित्रांनो, कुतूहल निर्माण करणारा असा हा विषय आहे. तर तुमच्या मनात जर काही शंका असतील तर जरूर विचारा. तुर्तास घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. Thank you. I'm going very fast. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज महत्त्वपूर्ण अशा आयुर्वेदिक औषधांच्या बाबतीत आपल्या मनामध्ये काही समज असतात, गैरसमज असतात, तर ते जाणून घ्यायला, त्याविषयी मार्गदर्शन करायला खास आपण मुंबईतील सुप्रसिद्ध असं पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय येथून सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर गायत्री गावकर मॅडम आपल्यासोबत आहेत. तर गावकर मॅडम, तुम्ही आम्हाला विश्रांतीला आपण जाण्याच्या आधी तुम्ही सांगत होतात की काय काही दुष्परिणाम असतात, तर ते जर काही दुष्परिणाम असेल, कुठल्या व्यक्तीला आले तर त्याची माहिती देण्यासाठी काही यंत्रणा किंवा काही अशी पद्धत उपलब्ध आहे का, त्याविषयी देखील आमच्या मित्रांना कृपया सांगा.
हा माझा आवडीचा विषय आहे, कारण या बाबतीत आता कमिटी गेल्या काही वर्षापासून सगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये कंपल्सरी केलेलं आहे. बरं. त्याला म्हणतात फार्माको व्हिजिलन्स कमिटी. तर फार्माको व्हिजिलन्सची जर फोड केली आपण शब्दाची, तर फार्मॅक म्हणजे औषध आणि व्हिजिलंट म्हणजे कोणीतरी तुम्हाला बघतंय किंवा त्या औषधावरती लक्ष ठेवणे. म्हणजे जिथे जिथे औषध आहे तिथे एक यंत्रणा असणे की त्या औषधाचं काय होतंय, कोणाला दिलं जात आहे, त्याची पूर्ण यंत्रणा त्याच्या भोवताली ती फिरते. आणि काही वर्षापासून त्या प्रत्येक वैद्यकीय इन्स्टिट्यूटमध्ये, मग आता हे ASUसाठी आहे, पण मॉडर्न हॉस्पिटल्समध्ये सुद्धा फार्माकोव्हिजिलन्स कमिटी आता मॅन्डेटरी केलेली आहे. कारण तुम्ही रुग्णांना औषधं जेव्हा दिले जातात तेव्हा त्याचा काही दुष्परिणाम आढळत आहेत की नाही हे बघण्यासाठी. तर फार्माकोव्हिजिलन्सचं काम काय आहे, तर एखादा ॲडवर्स रिॲक्शन, आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रतिक्रिया जी अनपेक्षित आहे आणि ती इष्ट नाही आहे किंवा ती चांगली नाही आहे, त्याला आपण ॲडवर्स रिॲक्शन म्हणू, तर त्याला डिटेक्ट करणे किंवा नोंद करून घेणे, दुसरं त्याला समजून घेणे, त्याला ॲसेस करणे की त्याचं ते कशामुळे ते रिॲक्शन झाली असेल, आणि शेवटी ह्या सगळ्यांचा अभ्यास झाल्यानंतर ती पुन्हा होणार नाही याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स करणे हे फार्माकोव्हिजिलन्सचं ध्येय आहे. तर मिनिस्ट्री ऑफ आयुषने, सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्या मिनिस्ट्री ऑफ आयुषने नॅशनल फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम हे 2008 पासून सुरुवात केलेली आहे. याच्या अंतर्गत तेव्हा मी नायर हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल रिसर्च कोऑर्डिनेटर म्हणून काम करत होते. तिथे मी काम त्या कमिटीच्या अंतर्गत केलं होतं जेव्हा ती सुरुवात झाली होती. की कुठेही जर आयुर्वेदिक औषधाचं सेवन केल्यानंतर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आढळत असेल तर त्याची नोंद, एक फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काही माहिती द्यावी लागते आणि मग ती जवळपासच्या सेंटरला तुम्हाला ती पोस्टी करायची असते. सो हा जो प्रोग्राम आहे तो 2008 पासून सुरू झाला. त्याला फारसं काय म्हणतात, आयुर्वेद कम्युनिटीकडून प्रतिसाद सुरुवातीला मिळाला नाही, पण आता त्याच्याबद्दल खूप अवेअरनेस निर्माण होत चालले. कारण अनेक वर्कशॉप, कार्यशाळा, कॉलेज लेवल विद्यार्थी, डॉक्टर्सच्या ग्रुपवरती या प्रोग्राम्स त्याच्यासाठी होत आहेत. आणि हे का करायचं आहे, हा प्रोग्राम आपल्याला बेसिकली का करायचा आहे, तर मेन म्हणजे आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी या ड्रग्सवरती नियंत्रण ठेवणे किंवा त्याच्या सुरक्षितते बाबतीत नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. या औषधांचं सेवन केल्यानंतर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया होत असेल तर त्याची नोंदणी करणं गरजेचं आहे. म्हणजे ती नोंदणी कुठेतरी एका ठिकाणी सेंट्रलाइज्ड कलेक्ट करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे एक सेफ्टी डेटाबेस. सेफ्टी म्हणजे तुमची औषधं सेफ आहेत याचा पुरावा काय, तर तो पुरावासाठी तुम्हाला एक डेटाबेस तयार करावा लागेल की इतक्या वर्षापासून आम्ही रिॲक्शन्स वेगवेगळ्या ठिकाणावरून मागवतोय आणि त्या डेटाबेसवरून आमचे काही निष्कर्ष निघालेले आहेत की हा औषध या पद्धतीने घेतलं किंवा याच्याबद्दल घेतलं तर रिॲक्शन होऊ शकतं, इतर वेळेस तो मेडिसिन सेफ आहे. तर हे कधी होणार, जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये सगळेजण जे रिॲक्शन्स होत असेल त्याची नोंद करणे, एवढेच. सो रिॲक्शन्स होत नव्हते असं कधीच नाही. कारण मला वाटतं मी UGमध्ये असल्यापासून, म्हणजे माझ्या BMSच्या काळामध्ये, माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये मी बघितलेले आहेत की पेशंटला एखादं औषध दिलं की तो म्हणतो माझ्या पोटात दुखायला सुरुवात झाली आहे, मग आम्ही ते औषध बंद करतो. किंवा एखादा पेशंट म्हणतो मी ही गोळी खाल्ल्यापासून माझी जीभ जवळ व्हायला लागली आहे. सो दीज वर ऑल हे सगळे रिॲक्शन्स होते, पण त्यावेळेस ती नोंद कुठेतरी करायला पाहिजे किंवा त्याचा कुठेतरी दखल घ्यायला पाहिजे हे आम्हाला माहिती नसतं. फक्त औषध बदलणे किंवा त्याला जे काही त्रास झाला असेल त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेणे इतपतच ते लागू होतं. पण आता ह्या यंत्रणेमुळे सगळ्या कमिटीज, इन्स्टिट्यूट्समध्ये पण कमिटीज तयार केल्यामुळे हळूहळू आपला डेटाबेस, मला त्या नुकतंच काल कळलं की मोर दॅन 3000चा डेटा आपल्याकडे रिॲक्शनचा सध्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडे नमूद झालेला आहे. तर ही यंत्रणा कशी चालते, तर आय्या, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद दिल्लीला आहे, ती मदर इन्स्टिट्यूट आहे आणि ती नॅशनल सेंटर आहे या प्रोग्रामची. मिनिस्ट्री ऑफ आयुष तर हेडच आहे, त्याच्या अंतर्गत आय्या येते. आय्याच्या अंतर्गत 5 इंटरमिडिएट सेंटर्स आहेत, ते वेगवेगळ्या स्टेट्समध्ये आहेत आणि त्याच्या खाली 99 पेरिफेरल सेंटर्स आहेत. म्हणजे अगदी आमच्या पोद्दारच्या कॅम्पसमध्ये सुद्धा CCRSचं एक सेंटर आहे, पेरिफेरल सेंटर आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कॉलेजमध्ये, इन्स्टिट्यूटमध्ये फार्माकोव्हिजिलन्स कमिटी आहे. सो आयुर्वेदिक औषधांचं कुठलाही दुष्परिणाम होत असेल तर त्याला तुम्ही कुठेतरी नोंद करणं फार गरजेचं आहे. बिकॉज पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं की आपली औषधं UK, जर्मनी, US, ला जात आहेत, फ्रान्सला जात आहेत, पण फक्त हर्बलच औषधं का देत आहेत, कारण हर्बो मिनरलच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये डाऊट आहे की त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात किंवा ते सेफ नाही आहे. बट वेन वी विल बी हॅव्हिंग द सेफ्टी डेटा देन वी कॅन प्रूव्ह इट लाईक एन एव्हिडन्स बेस आयुर्वेदा की ओके दिस इज आवर डेटा आणि याच्या अंतर्गत आम्ही सांगू शकतो की आमची औषधं सेफ आहेत आणि फक्त या पॅरामीटर्सचा तुम्ही विचार केला तर बाकी तुम्ही ते औषधं देऊ शकता. सो हे या प्रोग्रामचं फार महत्त्वाचं पाऊल सरकारने उचललेलं आहे आणि आपण सगळ्यांनी त्याच्यात सहमती द्यायला पाहिजे. विज्ञान म्हणजे आपण म्हणतो की पुरावा, तर पुरावा असला पाहिजे, त्यासाठी ही सगळा खटाटोप चाललेला असतो कुठल्याही वैद्यकीय शास्त्राकडून. तर मॅडम, समजा अशी प्रतिकूल जर प्रतिक्रिया आली एखाद्या औषधाविषयी, तर मग थोडक्यात
कुठे व कशी नोंदणी करायची, म्हणजे त्या रुग्णाने करायची असते का वैद्य त्याविषयी कळवणार, कसं असतं थोडक्यात जर आम्हाला सांगता आलं, किंवा संकेतस्थळाविषयी काही सांगितलं तरी चालेल. ओके. ही नोंद करण्याची जबाबदारी हेल्थ प्रोफेशनल्सला दिलेली आहे. हेल्थ प्रोफेशनल्स म्हणजे अगदी ते नर्सेस आहेत किंवा विद्यार्थी तिकडे असतील इन्स्टिट्यूट्समध्ये, डॉक्टर्स आहेत, हे कोणी पण ती नोंद त्या पेरिफेरल सेंटरला करू शकते. म्हणजे आता मी कॉलेजमध्ये फार्माकोव्हिजिलन्स कमिटीमध्ये आहे, तर आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना किंवा डॉक्टर्सना हे सांगतो की तुम्हाला कुठेही IPDमध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेल्या पेशंट्स किंवा OPDमध्ये येणाऱ्या पेशंट्सला कुठल्याही प्रकारची रिॲक्शन दाखवली तर त्यांना एक फॉर्मॅट असतो, तो फॉर्म पण आम्ही देऊन ठेवलेला आहे. तुम्ही तो फॉर्म भरून आमच्याकडे पाठवून द्या. मग आम्ही तो काय करतो, त्याला पूर्ण अजून भरलेला आहे की नाही, व्यवस्थित इन्फॉर्मेशन सगळी आलेली की नाही बघून आम्ही तो पेरिफेरल सेंटरला पाठवतो. आता एखादा व्यक्ती जो असेल तो त्या इन्स्टिट्यूटमध्ये येत नसेल, तो जस्ट त्याने ओव्हर द काउंटर कुठलं तरी मेडिसिन घेतलं आणि त्याला रिॲक्शन झाली, तर तो अशा कुठल्याही जवळच्या आयुर्वेदाचं औषध घेतलं आयुर्वेदिक इन्स्टिट्यूटला जाऊन तो तिथल्या मेडिकल ऑफिसरला भेटून ते सांगू शकतो. किंवा नॅशनल या प्रोग्रामचे 2 वेबसाईट्स आहेत. एक आहे ayushsuraksha.com, दुसरं आहे suraksha.ayush.gov.in. या दोन्ही वेबसाईटवरती गेल्यानंतर ते इंग्लिश मराठी आय थिंक रिजनल लँग्वेजेसमध्ये सुद्धा आहेत. त्या वेबसाईटवरती तुम्हाला तुमच्या जवळचं सेंटर कुठलं आहे, पेरिफेरल सेंटर, ही माहिती मिळते. सगळ्या सेंटरची लिस्ट आहे. तुम्ही तुमचा ॲड्रेस टाकला की तुम्हाला तिकडच्या जवळच्या सेंटरची लिस्ट मिळते, तर तुम्ही तिकडे जाऊन सुद्धा नमूद करू शकता. फक्त तुम्ही जे औषध खाल्लं त्याच्याबद्दलची माहिती, किमान त्या औषधाचं नाव, ते कुठलं बॅच आहे, कुठल्या कंपनीचं आहे, ही माहिती, आणि कधी रिॲक्शन झाली, किती काळ झाली, काय ट्रीटमेंट घेतली, हे काही इन्फॉर्मेशन लागणार. तर ती इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही त्या सेंटरला जाऊन तिथे ती नमूद करू शकता. मॅडम, संकेतस्थळ पुन्हा एकदा तुम्ही सांगा ना, म्हणजे लक्षात राहील. ayushsuraksha.com आणि दुसरं आहे suraksha.ayush.gov.in. आता ही दुसरी जी वेबसाईट आहे ना, ती मोस्टली सेंटर्स वापरतात, म्हणजे पेरिफेरल सेंटर्स वगैरे एंट्री करण्यासाठी वापरतात हे रिॲक्शनची. ayushsuraksha.com आहे ती सगळ्यांसाठी आहे. मग त्याच्यात तुम्हाला जे काही फार्माकोव्हिजिलन्सबद्दल माहिती हवी असेल तर ती माहिती तुम्हाला त्या संकेतस्थळावरती प्राप्त होऊ शकते. मॅडम, मी आता स्लाइड जी आणली आपल्यासाठी त्याच्या खाली देखील लिहिलेली आहे, तर पटकन तुम्ही फोटो काढू शकता आणि तुमच्याकडे संग्रहित करून ठेवू शकता, जेणेकरून गरज लागली तर त्याचा आपल्याला वापर करता येईल. पुढला प्रश्न मॅडम असा आहे की असं काही आहे का की आपण बघतो समाजामध्ये की आयुर्वेदिक औषध दीर्घकाळ चालू आहे, लोक बरेच वर्ष त्याचं सेवन करत असतात, तर त्याची शरीराला सवय होऊन जाते, किंवा तर त्याच्याशी निगडीत थोडंसं आम्हाला मार्गदर्शन द्या. याचा अनुभव सर मला स्वतःला कसा आला की आता आम्ही OPDमध्ये बसतो पेशंट्स बघण्यासाठी, तो काही पेशंटना आल्याला पहिलं त्याला काय होतं हे न सांगता हे औषध मला द्या, म्हणजे हे जास्त कशामध्ये बघण्यात येतं, पोट साफ करणारी औषधं किंवा ज्याला आपण लॅक्झेटिव्स म्हणतो. दुसरं आहेत खोकल्याची औषधं. आता ही मॉडर्नची म्हटलं जातात कारण त्याच्यात कोडीन वगैरे असतं, तर ते मादकद्रव्य असल्यामुळे त्याची सवय लागते. पण आयुर्वेदामध्ये सुद्धा मला बघायला मिळाले की लोक कफ सिरप द्या किंवा हे लॅक्झेटिव्ह द्या, म्हणजे त्याला काय होतं ते तो आधी सांगत पण नाही, फक्त ही औषधं मला लिहूनच द्या, म्हणजे बाय डिफॉल्ट त्याला ते औषधं हवीच असतात. आणि तिसरं आहे काही पेन किलर्स असतात आयुर्वेदामध्ये सुद्धा आहेत. आपण अफू, ओपियम ज्याला आपण म्हणतो, तर ओपियॉइडची जी काही त्याची कल्प आयुर्वेदामध्ये बऱ्याच प्रमाणात वापरली जातात. ऑफकोर्स तुम्हाला ते कुठल्या डिसीजमध्ये द्यायचं आहे ते सगळे क्रायटेरियाज ठरलेले आहेत, पण अफूचे औषध आपल्याकडे आहे, तर त्याची पण लोकांना रुग्णांना सवय लागू शकते. तर याच्यासाठी मला एकच मुद्दा आहे की म्हणजे बघा, एक म्हातारपण जर व्यक्ती असेल आणि त्याला लॅक्झेटविषयी आवश्यकता असेलच, त्याला घ्यावंच लागतं, कारण त्याचे जे काय म्हणतो आपण इंटेस्टाईनची हालचाल जी आहे ती मंदावलेली असते, तिथे अंडरस्टूड आहे. पण एखादा मध्यम वयाचा व्यक्ती जर येऊन लॅक्झेटिव्ह हवीच आहे, ते केल्याशिवाय मला होत नाही, तर हे कुठेतरी मला वाटतं हॅबिट बिल्डिंग झालेलं असतं किंवा ते व्यसनच झालेलं असतं एक प्रकारचं. सो याचा मेन सोल्युशन आहे, एकतर सेल्फ मेडिकेशन तुम्ही करू नका. सेकंडली, ब्रेक द चेन. तुम्हाला ती साखळी असते की औषध घेतलं, औषध घेतल्याशिवाय आपल्याला ते आराम मिळत नाही, आणि तिसरी गोष्ट औषध घेत राहायचं आहे, हे सायकल आहे ना, ती आपल्याला ब्रेक करावी लागते. सो आपण काय करू शकतो, ती औषधं काही काळ घ्यायची जेवढी आवश्यकता आहे तेवढीच, आणि त्याच्यानंतर ती औषधं बंद करणं अपेक्षित आहे. म्हणजे असं पण आयुर्वेदामध्ये हर्बो मिनरल्सच्या बाबतीत सांगितलेलंच आहेत की खनिज आणि वनस्पतीपासून तुम्ही द्रव्य घेत असाल तर 1 मंडल, दिस इज मॅक्झिमम 40 days, त्यापेक्षा जास्त तुम्ही ती औषधं घ्यायला नाही पाहिजेत. सेम गोज इन हॅबिट बिल्डिंग. हॅबिट बिल्डिंग जर होत असेल आपल्याला औषधांच्या आणि आपल्याला ते लक्षात येते वैद्याला किंवा पेशंटला सुद्धा, तर त्याने ते औषधं थांबवणे अपेक्षित आहे, आणि ॲटलिस्ट 1 महिन्याचा वॉशआउट पिरियड आपण ज्याला म्हणतो सिस्टममधून ते औषध निघून जाईपर्यंत आपण वेळ देणे, आणि नंतर पुन्हा ती औषधं आपण कंटिन्यू करू शकतो जर तुम्हाला त्याची आवश्यकता असेल तर. सो हॅबिट बिल्डिंग नक्कीच होऊ शकतं. लोकांना सवय लागते काही औषधांची, ती सवय लागणं हे चुकीचं आहे, कारण कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात घेतली तर ती नुकसानच देऊ शकते. फार छान. अति तिथे माती आपण म्हणतो,
आणि मित्रांनो, तुमच्या फोनची आणि तुमच्या प्रश्नांची देखील आम्ही इथे वाट पाहतो आहोत. पुढला प्रश्न मॅडम वेळेशी निगडित आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की आयुर्वेदिक औषध घेतल्यावर खूप वेळ लागतो जो आहे परिणाम व्हायला किंवा रिझल्ट्स मिळायला, तर काय सांगणार तुम्ही? ओके, हे पण फार कॉमनली लोकांना वाटत असतं की आयुर्वेदिक औषध आहेत ना, वेळ लागणार पण ट्रीटमेंट मिळणार. तर ते तसं नाही आहे. ही धारणा का निर्माण झाली ती मी सांगते. आयुर्वेदाचा आत्ता गेल्या काही वर्षामध्ये प्रचार प्रसार जास्त झालेला आहे आणि लोक जास्त आयुर्वेदाकडे येत आहेत. पूर्वीपासून आयुर्वेदाकडे जाणारी लोक आधीपासून होती. म्हणजे माझ्या आई, मला आठवतं ती वाघभट वाचून तिने आम्हाला ट्रीटमेंट दिलेली आहे. ती आठवले सरांकडे यायची माटुंग्याला आणि आम्ही फार पेरिफेरीमध्ये राहायचो. तर त्यांनी तिला अष्टांग संग्रह दिलं होतं आणि त्याच्यातली ट्रीटमेंट घेऊन ती आम्हाला देत होती. तिच्यामुळेच मी आयुर्वेद क्षेत्रामध्ये आली. तर आयुर्वेदाचं पालन करणारे लोक खूप आधीपासूनच होते. पण जे पेशंट्स आम्ही बघितलेले आहेत ना, UGमध्ये PGमध्ये आल्यापासून जो पेशंट आमच्याकडे रुग्ण म्हणून येतो तो सगळीकडे जाऊन एक लास्ट मेजर म्हणून आयुर्वेदाकडे येत असतो. आता हे जेव्हा घडत असतं तेव्हा ती संप्राप्ती जी आहे ती फार दृढ झालेली असते. पेशंट अगदी कृच्छ्रसाध्य किंवा कष्टसाध्य कंडिशनकडे गेलेला असतो. त्याचा डिसीज त्या कष्टसाध्य कंडिशनकडे गेलेला असतो. त्यावेळेस जर मला ट्रीटमेंट त्याला द्यायची असेल तर नक्कीच त्या ट्रीटमेंटला त्यांनी रिस्पॉन्स द्यायला वेळ लागणार आहे. कारण संप्राप्ती त्याची एवढी दृढ झालेली आहे, तो आजार इतका जीर्ण अवस्थेला गेलेला असतो ना. तर मी तेच सांगते की ही धारणा जी आहे त्याच्यामधून निर्माण झाली. माझ्याकडे जर उद्या पेशंट 2 दिवसापासून ताप येतो म्हणून आला तर मी काय त्याला महिनाभर ट्रीटमेंट करत बसणार आहे का? तर तसं नाही आहे. 2 दिवसाचा आजार आहे, मी 2 दिवस औषध दिलं आणि तो बरा होणार आहे. पण माझ्याकडे त्या स्टेजला जर पेशंट येतच नाही आहे आणि तो पुढच्या स्टेजला गेल्यानंतर जर येत आहे तर ती औषधाला किंवा त्या ट्रीटमेंटला वेळ लागतो. सो दॅट इज फर्स्ट थिंग की तो आपल्याकडे कुठल्या अवस्थेत येतो याच्यानुसार त्याला किती ट्रीटमेंटला वेळ लागतो हे ठरतं. सेकंड आहे की औषधांची साध्य अवस्था मी तुम्हाला सांगितलं. पण जर कष्टसाध्य असेल तो आजार ऑलरेडी तरीसुद्धा त्याला वेळ लागू शकतो. तिसरं, आपण आयुर्वेदाचं एक प्रिन्सिपल अजून आहे की आपण सिम्टमॅटिक किंवा लाक्षणिक चिकित्सा नाही देत. आपण म्हणजे खोकला होतो तो खोकल्याचं औषध द्या, ताप आला तर तापाचं औषध द्या. नाही, तो खोकला कशामुळे झाला आहे किंवा तो ताप कशामुळे झाला आहे, त्याचा अग्नी कसा आहे, त्याचा अग्नी खराब झाल्यामुळे झाला आहे का, त्याला कृमी आलेत का. तर आपण मुळाशी जातो. त्याला संप्राप्ती भंग करणे म्हणतात. म्हणजे जे हेतू आहे तिथून एखादा डिसीज होतो आणि त्याच्यामध्ये जी साखळी निर्माण झाली ती साखळी तोडायची असते, ताकी ती लक्षणं जे निर्माण झाले ते पुन्हा पुन्हा निर्माण नाही व्हायला पाहिजे. तर समूळ नाश जेव्हा आपल्याला करावा लागतो ना तेव्हा आपल्याला टप्प्याटप्प्याने ट्रीटमेंट द्यावी लागते. म्हणजे त्या पेशंटला खोकला आला म्हणून आणि तो मला सांगतोय मला 6 महिन्यापासून खोकला अधूनमधून येतो, तर मी त्याला नुसतं खोकल्याचं सिरप घे म्हणून त्याला पाठवू शकत नाही. तो खोकला त्याला वारंवार का होतोय त्याच्यासाठी कदाचित मला त्याला अग्निदीपन करणारी चिकित्सा देईल, त्याला कृमिग्न चिकित्सा देईल. सो हे टप्प्याटप्प्याने होईल. मी सगळी औषधं त्याला एकदम देणार नाहीत. म्हणजे औषधांमध्ये म्हटलं जाते की पहिलं तुम्ही दीपनपाचन चिकित्सा द्या, मग कृमिग्न द्या. आवश्यकता असेल तर तुम्हाला शोधनसुद्धा द्यावी लागते. जे आपण म्हणतो की शोधन म्हणजे शरीराला स्वच्छ करणे, डिटॉक्सिफाय करणे. आता ह्याची पण प्रोसिजर जी आहे ती कालावधी घेणारी आहे. म्हणजे तुम्हाला पूर्वकर्म करावं लागतं, प्रधान कर्म करावं लागतं, पश्चात कर्म करावं लागतं. सो यासाठी सुद्धा टप्प्याटप्प्याने औषधं जेव्हा आपल्याला द्यायची वेळ येते त्या पद्धतीला वेळ लागतो. औषधाला वेळ लागतो कार्य करायला हे फार चुकीचं आहे. आयुर्वेदामध्ये बरेचसे अत्यायिक अवस्थेसाठी सुद्धा औषधं सांगितलेली आहेत. सो पेशंट आपल्याकडे कुठल्या अवस्थेत येतो याच्यानुसार त्याला ट्रीटमेंटला रिस्पॉन्स द्यायला वेळ लागतो. फारच छान. म्हणजे जर आपण 10 पायऱ्या चढलो असू तर थेट आपल्याला पहिल्या पायरीवर येता येत नाही, तर तसंच आपल्याला हळूहळू खाली यायला लागतं. तर मॅडम आता तुम्ही इमर्जन्सी विषयी म्हटलं, तर मग इमर्जन्सी आपत्कालीन स्थितीमध्ये आयुर्वेदिक काही औषधं आहेत का, त्याविषयी देखील आम्हाला मार्गदर्शन. हो, नक्कीच आहेत. आता मी तुम्हाला माझे 2 विषय सांगितले होते, रसशास्त्र आणि वैशिष्ट्य कल्पना. आता रसशास्त्राची जी कल्पना आहेत मोस्टली जी हर्बो मिनरल आपण म्हणतो किंवा वनस्पती आणि खनिज पासून बनलेली जी आहेत ती बरीचशा अंशी ते अत्यायिक अवस्थेमध्ये वापरलेली आहेत. आता त्या पारदाच्या कल्पाचे 4 प्रकार सांगितले. ते खलामध्ये बनवले जातात, ते एक कुपीमध्ये काचेच्या बाटलीमध्ये बनवले जातात, ते एक परपटी म्हणून आहे पापडासारखी दिसते, आणि चौथी पोट्टली म्हटलेली आहे. तर पोट्टली शब्द तुम्हाला माहिती असेल की आजीबाईचा बटवा किंवा पोटली आपण म्हणायचो. तर पोटली म्हणजे एक पोटलीसारखीच ते औषध तयार केली जाते आणि ती फक्त उगाळून सेवन करायला दिली जाते. तर अशी हेमगर्भ पोटली आहे, असं पोटली आहेत. तर तुम्हाला अचानक मूर्छा आली, कोणी बेशुद्ध पडलं, शॉकमध्ये गेलं, तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याचं उगाळून त्याला चाटण दिलं तर पेशंट लगेच काय म्हणतो आपण मूर्छेपासून बाहेर येऊ शकतो. साधा खोकला जरी झाला आणि खोकला जर तुमचा थांबत नाही, तुम्ही लगेच जर त्याला सितोप्लाझी चूर्ण मधामध्ये चाटण करून दिलं किंवा एष्टीमधून आता घनवटी टॅब्लेट्स पण मिळतात, ते पण तुम्ही सगळ्याला दिलं तर पेशंटला लगेच रिलीफ मिळू शकतो. खोकल्यासाठी आपण अजून एक म्हणतो की अनुलोमन चिकित्सा
की वात वरती उलट्या दिशेने वाहतोय म्हणून तुम्हाला खोकल्याचे डास लागत आहेत, तर तुम्ही अनुलोमन चिकित्सा म्हणून हिंगवश्यक चूर्ण दिलं, तुम्ही गरम पाण्याबरोबर दिलं तरी तुम्हाला लगेच रिलीफ मिळू शकतो. ताप आल्यानंतर तुमचं हाय राईज ऑफ टेम्परेचर, त्याच्यासाठी सुदर्शन घनवटीसारखी चांगली औषध आहे की तुम्ही दिल्या तुमचा त्या पेशंटचा तापमान कमी होतोच. आणि कर्म आहेत आमच्याकडे विशेष. आपण नस्य कर्म आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत की नाकामध्ये तेलाचे ड्रॉप्स हे मिनिमम आपल्याला माहिती आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त धूमनस्य आहे, म्हणजे तुम्ही धुरी पेशंटला नाकामध्ये देता. सो दिस ऑल्सो, हे पण मूर्छित अवस्थेत पेशंट असेल तर तुम्ही त्याचा वापर करून घेऊ शकता. सो आयुर्वेदामध्ये बरेच अत्यायिक चिकित्सा आहेत, पण अत्यायिक कंडिशनसाठी पेशंट यायला पाहिजे. कॅज्युअलिटी आमच्याकडे आहे, तिथे आल्यानंतर आम्ही अशा प्रकारचे ट्रीटमेंटसुद्धा देतो. तर अत्यायिक अवस्थेत वापरले जाणारे नक्कीच आमच्याकडे अनेक औषधी सांगितलेले आहेत. मॅडम, या वळणावर आपल्याला वसईहून फोन आहे. गिल्बर्ट दादांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार गिल्बर्ट दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. अच्छा. सलग प्रश्न विचारा तुमचा. मला भरपूर बद्धकोष्ठता आहे. बरं मला भरपूर बद्धकोष्ठता आहे आणि त्याला मला ते एकसारखं सकाळ संध्याकाळ आयुर्वेदिक डॉक्टरने तूप खायला सांगितले. ते तूप वगैरे काय ते मला खातो मी, पण ते तेवढा काय मला फरक पडत नाही. आणि टीव्हीचा आवाज बंद करा आणि सलग बोला. 15 दिवस झाले मी खातो आणि आणि मी रक्त पातळ करायच्या गोळ्या घेतो आणि त्याच्यामध्ये मला आपले एक गोळी दिलेली आहे. आपलं हे काय कुठची गोळी आपली ती? बरं, रक्तपातळ करण्याची गोळी चालू आहे. हा, वय किती आहे साधारण? गोळी चालू आहे. आणि दुसरी गोळी दिलेली आहे, त्याच्या मी YouTube वर बघितलं ना, त्याने ते प्रेशर, मला ब्लड प्रेशर आहे, पण माझं ब्लड प्रेशर आहे. गोळी घेतो मी सकाळ संध्याकाळ, पण मी प्राणायाम करतो म्हणून माझं नेहमी नॉर्मलच्या खालीच असतं. आणि ते मला एक गोळी दिलेली आहे, पण त्याच्यात मी YouTube वर बघितलं तर त्याने ब्लड प्रेशर वरून कमी होते. तुम्ही आयुर्वेदिक औषधाबद्दल बोलताय का? तुम्हाला आयुर्वेदिक गोळी दिली आहे कुठली, त्याच्याने प्रेशर कमी होतं? आयुर्वेदिक दिलेली आहे गोळी मला वाटते की मी ते दाखवतो मी तुम्हाला. ती कशासाठी दिली आहे पण तुम्हाला? अश्वगंधा वगैरे असं काही आहे का? बहुतेक संपर्क तुटलेला आहे. जेवढी माहिती आपल्याला गोळा करता आली त्याच्यावरून असं कळतंय की बद्धकोष्ठतेचा त्रास आहे. वैद्यांनी त्यांना 2 वेळा तूप दिवसातून घ्यायला सांगितलेले, ते पण चालू आहे. आणि बीपीचा म्हणजे उच्च रक्तदाबाचा पण त्रास आहे, त्याची पण गोळी चालू आहे. आणि संक्षिप्तमध्ये काय सांगता येईल, म्हणजे प्राणायाम पण चालू आहे असं म्हणता येईल. ऍक्च्युअली त्यांचा प्रश्न विचारायचा राहून गेला मला वाटतं, पण मला जेवढं ऐकलं त्याच्यातून असं वाटतंय की आपण ड्रग इंटरॅक्शन बद्दल जे बोललो त्याच्याबद्दल त्यांची क्वेरी असावी की मला टॅबलेट पण चालू आहेत, तूप पण चालू आहेत आणि मी ऑलरेडी रक्तपातळीची औषधी घेतोय, तर मी त्याचा मला काही हानी होऊ शकते का? आणि सेकंड त्यांचं होतं की तूप घेतोय पण मला काही फारसा फरक पडलेला नाहीये. तर औषधांमुळे ते जे काही ट्रीटमेंट घेत असतील ज्यांच्याकडून, पण त्यांना जर फरक पडला नसेल तर ऑफकोर्स ते परत त्या वैद्यांकडे जाऊन त्यांना भेटायला पाहिजे. आणि वैद्यांना जर तुम्ही ऑलरेडी हिस्ट्री दिली असेल तुम्ही जी औषधं घेताय ती, पण तुम्ही जे म्हणताय की तुम्ही तुपाचं सेवन करताय, तर तूप जे काही असेल त्याच्यामुळे तुमचं रक्त पातळ होण्याची संभावना नाहीये. म्हणजे ते ड्रग इंटरॅक्शनची जर तुम्हाला भीती असेल की तुम्ही ऑलरेडी अँटी कोॲग्युलंट्स घेताय आणि प्लस तुम्हाला हे तूप चालू आहेत, ते तुम्हाला त्यांनी बद्धकोष्ठता म्हणजे तुमच्या शरीरामध्ये आतड्यांमध्ये फार रुक्षता निर्माण झाली आहे म्हणून त्यांनी तुम्हाला ते तूप सेवन करायला सांगितले. आणि स्नेहन जसं होईल सिस्टमचं तसं तुम्हाला ते पोट साफ होण्यासाठी चांगली मदत होईल. आता एक 7 दिवस झाले असेल, यू कॅन स्टील वेट, पण तुम्हाला जर वाटते की फरक पडत असेल तुम्ही डॉक्टरकडे जाऊ शकता. पण तुम्हाला जे ड्रग इंटरॅक्शनची भीती वाटते ती तुम्हाला फार बाळगायची आवश्यकता नाही. आणि तरीही तुम्हाला जर वाटत असेल की डाऊट वाटत असेल तर तुम्ही तुमच्या वैद्यांना नक्की जाऊन तुमची औषधं सगळी घेऊन जा आणि त्यांना सांगा. आणि शक्यतो आता तुम्ही जे सर्वे केला की गुगलवरती यूट्यूबवरती तुम्हाला सांगितलं ब्लड प्रेशर, ह्या गोष्टी आपण तिकडे शोधून त्याच्याबद्दल असेसमेंट केल्यापेक्षा आपण वैद्यांशी डिस्कस केलं मनमोकळेपणाने, तर आय थिंक ते क्लिअर राहील. कारण त्यांना तुम्ही सांगा की ही औषधं आहेत आणि ही औषधं तुम्ही दिली आहेत, तर याचं मला काही एकत्र इंटरॅक्शन होणार नाही की नाही हे तुम्ही त्यांच्याकडून स्पष्ट घेऊ शकता. आणि औषधांचा फायदा जरी होत नसेल तरी तुम्ही वैद्यांनाच तुमच्या व्यवस्थित कन्सल्ट करायला पाहिजे. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली जे आहे ते तुमची ट्रीटमेंट चालू असू द्या. आणि अजून एक आपल्याला फोन आहे मॅडम, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा.
हा सर, माझ्या घरामध्ये 3-4 सदस्य आहेत. अंगाला खाज येते. मोस्टली वांगी बटाटे वगैरे खाल्ल्यामुळे होत असेल का सर? पण सगळ्यांना वांगी बटाटा खाऊन नाही येणार, एखाद्याला होऊ शकतं. सामूहिक सगळ्यांना होत असेल तर मग तुम्हाला सगळ्यांना ट्रीटमेंट एकदमच घ्यावी लागेल. ओके, धन्यवाद मॅडम. ओके, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. मित्रांनो, असेच तुम्ही फोन करून तुमच्या मनातले प्रश्न आम्हाला विचारा आणि आपल्याला तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन घेता येईल आणि समाधान, जेणेकरून समाज प्रबोधन पण होईल तुमच्या प्रश्नाने. मॅडम, तुम्ही आम्हाला इमर्जन्सी विषयी सांगितलं, आयुर्वेदिक औषधं आहेत त्याविषयी देखील मार्गदर्शन केलं. बरेचदा समाजामध्ये किंवा लोकांमध्ये असा मनामध्ये हे असतो की बाबा जास्त औषध घेतलं तर किडनीवर परिणाम होतो किंवा किडनी फेल होईल. तर असं काही आयुर्वेदिक औषधांविषयी होऊ शकतं का? काय सांगणार? या बाबतीत मी एक्सेप्ट करते की आयुर्वेदाचा फार अपप्रचार झालेला आहे आणि आत्ताचपासून नाही, गेल्या अनेक वर्षापासून. कारण हा जो विषय आपला घेतलाय ना आपण आज बोलायला, समज आणि गैरसमज, हा विषय माझ्या मनामध्ये गेल्या 5 वर्षापूर्वी मी याची तयारी केली होती. फक्त मला प्लॅटफॉर्म मिळाला नव्हता त्याबद्दल बोलण्यासाठी. आता ह्याच्यासाठी आपलं सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंटपासून डिफेंड आपण केलेलं आहे या आरोपाला की त्याच्यामुळे किडनी फेल होऊ शकते. बाहेर देशामध्ये पण काही केसेस घडलेले आहेत आणि ह्या भीतीपोटीच बाहेरचे देश हर्बोमिनरल प्रिपरेशनसुद्धा घेत नाही आहे. पण ही धारणा कशी निर्माण झाली? आयुर्वेदिक मेडिसिन्स ओव्हर द काउंटर, एव्हरी मेडिसिन इज अवेलेबल. अँड ॲज आय सेड, मी पहिलं सांगितल्याप्रमाणे सुद्धा की पेशंट जातो आणि तो औषधं घेतो. आता आणि अजून एक तुम्हाला एक नमूद केलं होतं की प्रत्येक औषध, स्पेशली रसकल्प खाण्याची एक कालमर्यादा असते. म्हणजे अगदी काही कल्प आहेत ना ज्याच्यामध्ये मर्क्युरी आहे किंवा पारद आहे, ते तुम्ही फक्त 7 दिवस खा किंवा फक्त 14 दिवस खा किंवा फक्त लक्षणं डिसीजचे असेपर्यंतच खा, असे ग्रंथांमध्ये स्पष्ट दिलेले आहेत. मग ही औषधं जर कोणी 2 महिने 3 महिने अगदी वर्षभर खात राहिले तर दुष्परिणाम का होणार नाही? म्हणजे जी औषधं तुम्हाला काही काळानंतर थांबवायचीच आहेत, तुम्हाला त्याच्याने फरक पडला असेल किंवा नसेल. म्हणजे स्किन डिसीजेसचे आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा आरोग्यवर्धिनीसारखं द्रव्य ही त्याला दीर्घकाळासाठी देण्याची आवश्यकता असते. तरीसुद्धा तुम्ही त्याला दीर्घकाळ सातत्याने देऊ शकत नाही. सो त्याला तुम्हाला ब्रेक द चेन करावंच लागतं. लाईक एक मंडळ मॅक्झिमम सांगितले ना हर्बोमिनरल प्रिपरेशनचं, तुम्ही एक मंडळसाठीच ते औषधं देणं गरजेचं आहे. त्यानंतर ॲटलिस्ट 1 महिनाभर तुम्हाला ते औषधं बंद करण्याची आवश्यकता आहे आणि नंतर तुम्ही पुन्हा आवश्यकता असल्यास तुम्ही देऊ शकता. आणि जे सूत्र आम्ही आमच्या ओपीडीमध्ये सुद्धा फॉलो करतो. सो जिथे हर्बोमिनरल प्रिपरेशन्स आहेत तिथे तुम्हाला फार सतर्कतेने ते द्यावं लागतं. आणि याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं की ते औषधं कशाबरोबर आपण देतोय त्याला आपण सहपान किंवा अनुपान म्हणतो. जसं अपथ्य सांगितलेलं आहे तसं पथ्य पण सांगितलेलं आहे की ते तुम्ही कशाबरोबर खायला पाहिजे. हल्ली सर्रास आपण सगळी औषधं पाण्याबरोबर घ्या असं पेशंटला सांगत असतो. तर जी सहपान असतात ना ती फक्त औषधाचं कार्य वाढवत नाहीत, तर औषधामुळे जर काही दुष्परिणाम होणार असेल तर ते सुद्धा ते टाळण्यासाठी मदत करतात. सो ही सगळी माहिती तुम्हाला फक्त वैद्य देऊ शकतो. तर पुन्हा बॉटम लाईन, आणि ही केसेस जर जी आपल्याला प्रचलित आहेत ना की काही केसेसमध्ये किडनी फेल झाले, त्याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल मोस्ट ऑफ द केसेस कशामुळे झालेले आहेत. तर अनियंत्रित औषधी, स्वतः घेतलेली ट्रीटमेंट आणि सेकंडली दीर्घकाळासाठी घेतलेली मेडिकेशन, इम्प्रॉपर मेडिकेशन आपण ज्याला म्हणतो. इम्प्रॉपर मेडिकेशनपेक्षा इम्प्रॉपर ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे ती जशी घ्यायला पाहिजे, ज्याच्याबरोबर घ्यायला पाहिजे, किती काळ घ्यायला पाहिजे याचा कोणाचाही विचार न करता जर घेतला असेल तर पेशंटची कंडिशनसुद्धा फार महत्त्वाची असते. कारण आपण जेव्हा औषध पेशंटला देतो तेव्हा पेशंटचं बल काय आहे, त्याच्या डिसीजचं बल काय आहे, त्या पेशंटच्या त्या अवस्थेमध्ये ते औषध योग्य आहे की नाही, किती दिवसासाठी द्यायचं आहे, त्याचा दुष्परिणाम काय होऊ शकेल, तर तो पेशंट पेलू शकेल की नाही, या सगळ्यांचा विचार करून ते औषधं दिले जातात. पण जेव्हा कुठलाच विचार केला जात नाही, आपण सेल्फ मेडिकेशन घेतो, इम्प्रॉपर मेडिकेशन घेतो, तर हे दुष्परिणाम दिसू शकतात. मला एक टॅगलाईन सांगायचं याच्या बाबतीमध्ये की हे होणार नाही, याच्यासाठी आपल्याला शाश्वती काय करायला पाहिजे. तर योग्य औषधी योग्य काळासाठी योग्य व्यक्तीने योग्य अनुपानासह वैद्यांचा सल्ला घेऊन जर घेतले तर हे कुठलंच ना दुष्परिणाम, ना तुमचं किडनी फेल, ना कुठल्याही प्रकारचं विषाक्तता तुम्हाला दिसणार नाहीत. किंवा किंबहुना जर ते झालेच तर वैद्य त्याला हँडल करण्यासाठी किंवा त्याला ट्रीट करण्यासाठी तयार असतो. सो तुम्हाला त्याच्यामुळे ही औषधं तुम्ही ओव्हर द काउंटर हर्बोमिनरल तरी स्पेशली अगदी हर्बल इन्ग्रेडियंटसुद्धा नाही तुम्ही घ्यायला पाहिजे. कारण मगाशी पण स्टेटमेंट सरांनी सुद्धा दुजोरा दिला होता की अति तिथे माती. सो तुम्हाला किती काळ ते औषधं घ्यायला पाहिजेत हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सो आम्ही आयुर्वेदिकची औषधं जी तयार करतो ना ती त्याच्यामुळे दुष्परिणाम होईल याच्यासाठी कोणीच औषधं तयार करत नाहीत. पण दुष्परिणाम करण्यासारखा जर त्या औषधाचा वापर केला गेला तर तो नक्कीच त्रास देऊ शकतो. त्याच्यामुळे पुन्हा एकदा तेच वैद्याच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका.
फारच छान. काल मर्यादा छान शब्द मॅडमनी वापरले. तर औषधं घेताना काल मर्यादा किती वेळापर्यंत घ्यायचं आहे, त्याच्याकडे पण आपल्याला किती कधीपर्यंत घ्यायचं आहे ते पण विचारून घ्यायचं आहे. मित्रांनो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पात्र आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि चर्चा सुरू आहे आयुर्वेदिक औषधांविषयी, त्याविषयी समज, गैरसमज, तथ्य आणि काय सत्य आहे त्याविषयी. तर आपल्यासोबत डॉक्टर गायत्री आहेत. आणि मॅडम, आम्हाला तुम्ही सांगत होतात की विषद्रव्य असा पण एक प्रकार आहे. तुम्ही बोलता बोलता आम्ही ऐकला. तर तो काय प्रकार आहे, त्याचा वापर कसा केला जातो आणि त्याचं नियंत्रण कसं केलं जातं, संक्षिप्तमध्ये आम्हाला सांगितलं तरी चालेल. त्याचं मला हे सांगायचं होतं की आयुर्वेदिक औषधांमध्ये आपण विषद्रव्य पण प्रामुख्याने वापरतो. आणि हे विषद्रव्य वनस्पतीत सुद्धा आहेत, जसं वत्सनाव आहे, गुंजा आहे, जयपाळ आहे, कुचला आहे. आणि तसंच आपण खनिज विषद्रव्य सुद्धा वापरतो. आर्सेनिक सगळ्यांना माहितीच असेल. त्याला आपण त्याचे 3 प्रकारचे आर्सेनिक आमच्याकडे आहेत, आयुर्वेदिक औषधामध्ये आहेत. सोमल आहे, हरताळ आहे, मनशील आहे. अगदी मर्क्युरी जो रसशास्त्राचा मूळ औषधी द्रव्य आहे तो पण पॉयझन म्हणून सांगितलेला आहे. जर आपण हेवी मेटल टॉक्झिसिटी जेव्हा करतो तेव्हा आपण लेड बघतो, मर्क्युरी बघतो, आर्सेनिक बघतो आणि कॅडमियम बघतो. तर त्यातलं मर्क्युरी, आर्सेनिक आणि लेड किंवा आपण नागभस्म ज्याला म्हणतो, हे सगळे आम्ही आयुर्वेदामध्ये वापरतो. सो विष वापरायला काहीच, बिकॉज आपण म्हणतो की व्यवस्थित वापरलं तर आहारसुद्धा औषधासारखं काम करतं आणि विषसुद्धा औषधाप्रमाणे काम करतं. म्हणजे कुठलंही द्रव्य तुम्ही योग्य रीतीने वापरलं तर त्याचे चांगलेच तुम्हाला परिणाम बघायला मिळतात. तसं विषद्रव्यांच्या बाबतीत पण आहेत. आणि विषद्रव्ये जी आहेत ती फार स्पेशल असतात. बिकॉज आपण प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या पेशंटला ती देत नाही. ज्या पेशंटला खरंच त्याची गरज आहे, अत्याधिक ट्रीटमेंटची आवश्यकता आहे आणि त्याची अवस्था पेशंटची रुग्णाच्या डिसीजची फार पुढे गेली असेल तर त्या कंडिशन्समध्येच आपण याचा खास वापर केला जातो. साधं सर्दी खोकला झाला म्हणून काही विषद्रव्य आपण देत नाही. तर ही स्पेशल द्रव्य आहेत, त्याच्यामुळे त्याचा वापरसुद्धा फार विशिष्ट अवस्थेतच पेशंटवरती केला जातो. आता विष कुठलंही म्हटलं तरी त्याचे एक औषधी मात्रा असते आणि त्याची एक घातक मात्रा असते. तर घातक मात्रा ही खूप मोठ्या प्रमाणात असते आणि त्याचं सेवन तुम्ही जर प्युअरली त्या द्रव्याचं केलं तर तुम्हाला ते होऊ शकते. पण जेव्हा आपण ती औषधी मात्रेमध्ये देतो तेव्हा ते सिंगल पण नसतं, ते एक फॉर्म्युलेशन असतं. ते अनेक घटकांबरोबर ते एक घटक द्रव्य म्हणून असतं. आणि त्या कल्पामध्ये त्याला कंबाईन करण्याच्या आधी आपण शोधन नावाची एक कर्म त्याच्यावरती करतो, ज्याला आपण म्हणतो प्युरिफिकेशन. सो प्युरिफिकेशनमुळे आपण त्याचा विषद्रव्यांचं विषारीपण मारायचं नसतं, तर विषाला थोडंसं बोधक करायचं असतं आपल्याला. म्हणजे आपण त्याला न्यूट्रलाइज पण नाही करत, पण त्याची धार जी आहे ती आपण थोडीशी कमी करू शकतो असं म्हणतो. तर आमच्याकडे स्वेदन केलं जातं. म्हणजे एखाद्या मोस्टली वनस्पती द्रव्यांसाठी आपण दुधाचा वापर करतो, गोमूत्राचा वापर करतो. काही ज्युसेस आहेत, जसं सोमलचं आपण कारल्याच्या ज्यूसमध्ये शिजवायचं आहे बेसिकली आपल्याला. तुम्ही आयदर पोटलीमध्ये टाकून स्वेदन करायचं आहे किंवा ते पाण्यामध्ये टाकून त्याच्याबरोबर त्याला बॉईल करायचं आहे. तुम्हाला स्वेदन करायचं आहे 3 तास, 6 तास, 9 तास असं तुम्हाला ते करावं लागतं. तरी शोधन केल्यानंतर जे आहे त्याचं दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे ती फार मिनिमाइज होते. सो पारदाच्या बाबतीत पण पारदाला तर लसूणमध्ये शोधन करायला सांगितलेलं आहे, मर्दन करून मग त्याचा आम्ही वॉश करून त्याला वापर करतो. सगळी विषद्रव्ये जी आहेत आणि सगळी खनिज द्रव्ये जी आहेत ती पहिली प्रोसिजरमध्ये त्याच्यावरती शोधन असते आणि त्याच्यानंतर त्याचा आपण इतर द्रव्यांबरोबर कंबाईन करून कल्प तयार करत असतो. फारच छान. मॅडम, जाता जाता आमच्या मित्रांना तुम्ही काय संदेश देणार? ओके, मी 3 लाईन्स तयार केलेल्या आहेत सगळ्यांना सांगण्यासाठी. पहिलं आहे सतर्क राहा, सजग राहा आणि स्वस्थ राहा. दुसरी गोष्ट म्हणजे आपला आज विषयच होता की धारणा आणि वास्तव. तर ज्या चुकीच्या धारणा आहेत त्याला तुम्ही वाव देऊ नका, अफवांवरती विश्वास ठेवू नका. फक्त ऐकव्यात आलेत म्हणून त्याच्यावर आपण आपली धारणा बनवू नये. आपण त्याचे तथ्य काय आहेत हे जाणीव करून घेणं फार गरजेचं आहे. आणि माझा लास्ट मुद्दा काय होता, वैद्यांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही औषध सेवन करू नका. आयुर्वेदिक औषधाबद्दल स्पेशली म्हणायचं आहे मला. फारच छान मॅडम, तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे तुमच्यासाठी त्याला मर्यादा नाही आहे. त्यासाठी एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला आम्ही येणारच आहोत. लोभ असावा. तुर्तास इथेच थांबूया. नमस्कार, धन्यवाद.